शांती. आज 4 ऑगस्ट 2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला पित्या समान रूप बसंत बनायचे आहे. ज्ञान योग धारण करून मग आसामी म्हणजेच पात्रता पाहून दान करायचे आहे. आजचा प्रश्न आहे, कोणती रसम द्वापरपासून चालत येते, परंतु संगमावर बाबा त्या रसमला बंद करतात? उत्तर आहे, द्वापरपासून पाया पडण्याची रसम चालत येते. बाबा म्हणतात, इथे तुम्हाला कोणाच्याही पाया पडण्याची आवश्यकता नाही. मी तर अभोक्ता, अकर्ता, असोचता आहे. तुम्ही मुलं तर बाबांपेक्षाही मोठे आहात, कारण मुलगाच पित्याच्या संपूर्ण संपत्तीचा मालक असतो. तर मालकांना मी पिता नमस्कार करतो. तुम्हाला पाया पडण्याची आवश्यकता नाही. हो, लहान मोठ्यांचा रिगार्ड म्हणजेच आदर तर ठेवावाच लागतो. आजचे गीत आहे, जो पिया के साथ है. ओम शांती. पाऊस तर प्रत्येक वर्षी पडतो. तो आहे पाण्याचा पाऊस. हा आहे ज्ञानाचा पाऊस, जो कल्पकल्प पडतो. ही आहे पतित दुनिया नरक. याला विषय सागर सुद्धा म्हटले जाते. ज्या विष अर्थात काम अग्नीने भारत काळा झाला आहे. बाबा म्हणतात, मी ज्ञानसागर ज्ञान वर्षा करून गोरे बनवितो. या रावण राज्यात सर्वजण काळे झाले आहेत. सर्वांना पुन्हा पवित्र बनवितो. मूल वतनमध्ये कोणी पतित आत्मा राहत नाही. सतयुगामध्ये देखील कोणी पतित असत नाही. आता ही आहे पतित दुनिया. तर सर्वांवर ज्ञानवर्षा झाली पाहिजे. ज्ञानवर्षेनेच सारी दुनिया पवित्र बनते. दुनिया हे जाणत नाही की आपण काळे पतित झालो आहोत. सतयुगामध्ये कोणी पतित असत नाही. सारी दुनियाच पवित्र आहे. तिथे पतितांचे नामोनिशाणही राहत नाही. त्यामुळे विष्णूला क्षीरसागरामध्ये दाखवितात. याचा सुद्धा अर्थ मनुष्य जाणत नाहीत. तुम्ही समजता, विष्णूची 2 रूपे हे लक्ष्मी नारायणच आहेत. म्हणतात, तिथे तुपाच्या नद्या वाहतात, तर जरूर क्षीरसागर पाहिजे. मनुष्य तर विष्णू भगवान म्हणतात. तुम्ही विष्णूला भगवान म्हणू शकत नाही. विष्णू देवताय नमहा, ब्रह्मा देवताय नमहा म्हणतात. विष्णूला भगवान नमहा म्हणणार नाही. शिव परमात्माय नमहा म्हणणे शोभते. आता तुम्हाला प्रकाश मिळाला आहे. उच्च ते उच्च श्री श्री 108 रुद्रमाला म्हटले जाते. वरती आहे फूल. मग मेरुदाना युगल लक्ष्मी नारायणला म्हटले जाते. ब्रह्मा सरस्वतीला युगल म्हटले जात नाही. ही माळा शुद्ध आहे ना. मेरू तर लक्ष्मी नारायणाला म्हटले जाते. प्रवृत्ती मार्ग आहे ना. विष्णू अर्थात लक्ष्मी नारायणाची डिनायस्टी म्हणजेच घराणे. फक्त लक्ष्मी नारायण म्हणतात, परंतु त्यांची संतानसुद्धा तर असेल ना. हे कोणालाही माहीत नाही. आता तुम्ही मुले विषय सागरातून बाहेर पडले आहात. त्याला काली दह देखील म्हटले जाते. सतयुगामध्ये तर असे काही होत नाही. नागावर डान्स केला, असे केले वगैरे, या सर्व दंतकथा आहेत. अंधविश्वासाने बाहुल्यांची पूजा करत राहतात. बऱ्याच देवतांच्या मूर्त्या बनवतात. लाखो करोडो रुपये खर्च करून देवींना सजवतात. काही तर खऱ्या सोन्याचे दागिने आदीसुद्धा घालतात, कारण ब्राह्मणांना दान करायचे असते. ब्राह्मण जे पूजा करायला लावतात, खूप खर्च करायला लावतात. धूमधडाक्यात देवींची झाकी म्हणजेच मिरवणूक काढतात. देवींना बनवून त्यांची पालना करून मग त्यांचा शृंगार करून त्यांचे विसर्जन करून टाकतात.
याला म्हटले जाते बाहुल्यांची पूजा. भाषणामध्ये तुम्ही समजावून सांगू शकता की कशी ही अंधश्रद्धेची पूजा आहे. गणेशसुद्धा खूप सुंदर बनवतात. आता सोंड असलेला कोणी मनुष्य तर असत नाही. किती चित्र बनवतात, पैसे खर्च करतात. बाबा मुलांना समजावत आहेत, तुम्हाला मी किती श्रीमंत, एकदम विश्वाचा मालक बनवितो. हे आत्म्यांना परमात्मा बसून समजावत आहेत. हे देखील जाणता जे कल्पापूर्वी शिकले आहेत आणि श्रीमतावर चालले आहेत तेच चालतील. शिकला नाहीत, हिंडत फिरत राहाल तर खराब व्हाल, उच्चपद मिळवू शकणार नाही. आता तुम्हा मुलांना अविनाशी ज्ञानरत्नांनी किती श्रीमंत बनवत आहेत. ती लोक तर शिव आणि शंकर यांचा अर्थ देखील जाणत नाहीत. शंकराच्या पुढे जाऊन म्हणतात झोळी भरा, परंतु शंकर तर झोळी भरत नाही. आता मुलांना बाबा अविनाशी ज्ञानरत्ने देतात, ती धारण करायची आहेत. एक एक रत्न लाखो रुपयांचे आहे, तर चांगल्या रीतीने धारण करून आणि इतरांना करवायचे आहे. दान करावे लागेल. बाबांनी समजावले आहे, दानसुद्धा आसामी पाहूनच करा. ज्यांना ऐकायची सुद्धा इच्छा नाही त्यांच्या मागे वेळ वाया घालवू नका. शिवचे पुजारी आहात की देवतांचे पुजारी आहात, अशांना प्रयत्न करून दान द्यायचे आहे, तर तुमचा टाईम वेस्ट जाणार नाही. तुम्हा प्रत्येकाला रूप बसंत देखील बनायचे आहे ना. जसे बाबा रूप बसंत आहेत ना, त्यांचे रूप ज्योतिर्लिंगम प्रमाणे नाही, स्टार म्हणजेच ताऱ्यासमान आहे. परमपिता परम आत्मा परमधाममध्ये राहणारे आहेत. परमधाम परे ते परे आहे ना. आत्म्यांना तर परमात्मा म्हणता येणार नाही, ते परम आत्मा आहेत. इथे जे दुःखी आत्मे आहेत ते परमपित्याला बोलावतात, त्यांना सुप्रीम आत्मा म्हणणार. ते बिंदी समान आहेत. असे नाही की त्यांचे काही नाव रूपच नाही. ज्ञानसागर पतित पावन आहेत, दुनिया तर जाणत नाही. विचारा, परमपिता परमात्मा कुठे आहेत? म्हणतील सर्वव्यापी आहेत. अरे, तुम्ही त्यांना पतित पावन म्हणता, तर पावन कसे बनवणार? काहीच समजत नाहीत. यालाच अंधेर नगरी म्हटले जाते. तुम्हाला तर बाबांनी सर्व गोष्टीतून सोडविले आहे. बाबा अभोक्ता, अकर्ता आणि असोचता आहेत. कधीही पाया पडू देत नाहीत. परंतु द्वापरपासून ही पद्धत चालत आली आहे. लहान मोठ्यांचा रिगार्ड म्हणजेच आदर करतात. वास्तविक पित्याच्या प्रॉपर्टीची मुले वारस बनतात. बाबा म्हणतात, माझ्या मालमत्तेचे हे म्हणजेच मुले मालक आहेत. मालकाला नमस्ते करतात. भले मालक बाबा आहेत, परंतु साऱ्या प्रॉपर्टीचे खरे मालक तर तुम्ही मुले झालात. तर तुम्हाला असे थोडेच म्हणणार पाया पडा, असे करा. नाही, मुले भेटायला येतात तेव्हा देखील बाबा म्हणतात, शिवबाबांची आठवण करून भेटायला या. आत्मा म्हणते, मी शिवबाबांकडे दत्तक जातो. मनुष्य या गोष्टी ऐकून गोंधळून जातात. शिवबाबा या ब्रह्माद्वारे मुलांना दत्तक घेतात, तर ही आई झाली ना. तुम्ही समजता, आम्ही आईबाबांना भेटायला आलो आहोत. आठवण शिवबाबांची करायची आहे, तर ही पहिली आई झाली. वारसा तुम्हाला शिवबाबांकडूनच मिळतो. हे म्हणजेच ब्रह्मा बाबा देखील त्यांच्या आठवणीत राहतात. बाबा जे समजावतात त्याला धारण करायचे आहे. रूप बसंत बनायचे आहे. योगमध्ये राहाल, ज्ञान धारण कराल आणि करवाल, तर माझ्या समान रूप बसंत बनाल. मग माझ्यासोबत याल. आता तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे. मग जेव्हा स्वर्गात याल तेव्हा ज्ञान पूर्ण झालेले असेल.
मग प्रारब्ध सुरू होईल, तर मग ज्ञानाचा पार्ट पूर्ण होईल. या आहेत खूप गुप्त गोष्टी, कोणी मुश्किलीने समजतात. म्हाताऱ्यांना देखील बाबा समजावतात की केवळ एकाचीच आठवण करा, दुसरा कोणीही नाही. तर बाबांकडे जाऊन कृष्णपुरीमध्ये चाल. ही आहे कंसपुरी. असे नाही की कृष्णपुरीमध्ये कंस देखील होता. या सर्व दंतकथा आहेत. कृष्णाच्या आईला 8 मुले दाखवतात. ही तर ग्लानी म्हणजेच निंदा झाली. कृष्णाला टोपलीत ठेवून यमुनेच्या पलीकडे घेऊन गेले. मग यमुना खाली गेली. तिथे तर या गोष्टी असत नाही. आता तुम्हा मुलांना रोशनी मिळाली आहे. बाबा म्हणतात, आधी जे काही ऐकले आहे ते विसरून जा. बाबा म्हणतात, हे योग तप आदी करून कोणीही मला भेटू शकत नाही. आत्मा तमोप्रधान बनल्याने त्यांचे पंख तुटून जातात. आता या साऱ्या दुनियेला आग लागणार आहे. होलिका बनवितात तर आगीमध्ये कोकी शिजवतात. ही गोष्ट आहे आत्मा आणि शरीराची. सर्वांची शरीरे जळून जातात, बाकी आत्मा अमर बनते. आता तुम्ही मुले समजू शकता, सतयुगामध्ये एवढे मनुष्य, एवढे धर्म असत नाहीत. केवळ एकच आदि सनातन देवी देवता धर्म आहे. भारतच सर्वात मोठ्यात मोठे तीर्थस्थान आहे. बरेच जण काशीमध्ये जाऊन बसतात आणि विचार करतात, बस आता काशीमध्येच राहणार. जिथे शिव आहेत तिथेच आम्ही शरीर सोडणार. बरेच साधू तिथेच जाऊन बसतात. पूर्ण दिवस हेच गीत गात राहतात, जय विश्वनाथ गंगा. आता शिव यांच्याद्वारे पाण्याची गंगा तर निघू शकत नाही. शिवजींच्या दारी मरणे पसंत करतात. आता तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये दारात आहात. कुठेही राहा, पण शिवबाबांची आठवण करत राहा. जाणता की शिवबाबा आमचे बाबा आहेत. आम्ही त्यांची आठवण करत करत त्यांच्याकडे निघून जाऊ. तर शिवबाबांवर इतके प्रेम असायला पाहिजे ना. त्यांना म्हणजेच शिवबाबांना स्वतःचा कोणी पिता नाही, शिक्षक नाही. बाकी सर्वांना आपले पिता शिक्षक असतातच. ब्रह्मा विष्णू शंकर यांचे देखील रचयिता ते बाबाच आहेत ना. रचनेद्वारा रचनेला म्हणजेच भले मग कोणीही असो वारसा मिळू शकत नाही. वारसा नेहमी मुलांना पित्याकडून मिळतो. तुम्ही मुले जाणता, आम्ही ज्ञानसागर बाबांकडे आलो आहोत. बाबा आता ज्ञानवर्षाची बरसात करत आहेत. तुम्ही आता पावन बनत आहात. बाकी तर सर्व आपापला हिशोब चुकता करून आपापल्या धाममध्ये निघून जातील. मूल वतनमध्ये आत्म्यांचे झाड आहे. इथे सुद्धा साकारी झाड आहे. तिथे आहे रुद्रमाळा, इथे आहे विष्णूची माळा. नंतर छोटे छोटे बिरादरिया म्हणजेच समाज निघत राहतात. बिरादरिया निघत निघत झाड मोठे होत जाते. आता पुन्हा सर्वांना घरी परत जायचे आहे. मग देवी देवता धर्माला राज्य करायचे आहे. आता तुम्ही मनुष्यापासून देवता विश्वाचे मालक बनत आहात. तर खूप खुशी झाली पाहिजे की भगवान आम्हाला शिकवत आहेत. राजयोग आणि ज्ञानाने आम्हाला राजांचेही राजा बनवत आहेत. नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनवत आहेत. सूर्यवंशी मग चंद्रवंशीमध्ये सुद्धा येतील. बघा, रोज समजावतात, प्रकाश देत राहतात. तुम्ही ढग सागराजवळ येता भरण्यासाठी. भरून मग जाऊन वर्षाव करायचा आहे. भरले नाहीत म्हणजेच ज्ञानाने भरपूर झाले नाहीत तर राजाईपद प्राप्त करू शकणार नाही. प्रजेमध्ये जाल, प्रयत्न करून
जितके होईल तितकी बाबांची आठवण करायची आहे. इथे तर कोणी कोणाची आठवण करत राहतात. अनेक नावे आहेत. बाबा येऊन म्हणतात वंदे मातरम, दाखवतात देखील. द्रौपदीचे पाय दाबले. बाबांच्या पाशी म्हाताऱ्या येतात, तर बाबा त्यांना म्हणतात थकली आहेस का बाळा? आता थोडेच दिवस बाकी उरले आहेत. तू घरी बसल्या शिवबाबांची आणि वारशाची आठवण करत राहा. जेवढी आठवण कराल तितके विक्रमाजित बनाल. दुसऱ्यांना आपसमान बनवले नाहीत तर प्रजा कशी बनेल? खूप मेहनत करायची आहे. धारणा करून मग इतरांना देखील आपसमान बनवायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, प्रत्येक गोष्टीत आपला वेळ सफल करायचा आहे. दानसुद्धा आसामी म्हणजेच पात्रता पाहून करायचे आहे. जे ऐकू इच्छित नाहीत त्यांच्या मागे वेळ वाया घालवायचा नाही. बाबांच्या आणि देवतांच्या भक्तांना ज्ञान द्यायचे आहे. दुसरा पॉइंट, अविनाशी ज्ञान रत्नांना धारण करून श्रीमंत बनायचे आहे. अभ्यास जरूर करायचा आहे. एक एक रत्न लाखो रुपयांचे आहे. त्यामुळे याला धारण करायचे आहे आणि करवायचे आहे. आजचे वरदान आहे प्रत्येक कर्मामध्ये बाबांची साथ साथीच्या म्हणजेच जोडीदाराच्या रूपामध्ये अनुभव करणारे सिद्धी स्वरूप भव. प्रत्येक कर्मामध्ये बाबांची साथ साथीच्या म्हणजेच जोडीदाराच्या रूपामध्ये अनुभव करणारे सिद्धी स्वरूप भव. विस्तार आहे. सर्वात सहज आणि निरंतर आठवणीचे साधन आहे सदैव बाबा साथ म्हणजेच सोबत असल्याचा अनुभव व्हावा. सोबत असल्याची अनुभूती आठवण करण्याच्या मेहनतीपासून सोडविते. जर सोबत आहेत तर आठवण तर राहीलच, परंतु अशी सोबत नाही की केवळ सोबत बसला आहे परंतु साथी अर्थात मदतगार आहे. सोबत असलेला कधी विसरू पण शकतो, परंतु साथी कधी विसरत नाही. तर प्रत्येक कामामध्ये बाबा असे साथी आहेत जे मुश्किलीला देखील सहज करणारे आहेत. अशा साथीच्या सोबतीचा अनुभव सदा होत राहिला तर सिद्धी स्वरूप बनाल. आजचे स्लोगन आहे विशेष आत्मा बनायचे असेल तर विशेषतांनाच पाहायचे आहे आणि विशेषतांचेच वर्णन करायचे आहे. अच्छा, मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य. स्पष्टीकरण आहे, आपण जे काही या डोळ्यांनी बघतो जाणतो की आता कलियुगाचा अंत आहे आणि सतयुगी दैवी दुनियेची स्थापना होत आहे. आपल्या नजरेमध्ये ही कलियुगी दुनिया तर नष्ट झाल्यातच जमा आहे. जसे की गीतेमध्ये भगवंताची महावाक्य आहेत, मुलांनो, हे जे गुरु गोसावी आदी बघत आहात हे सर्व मेल्यातच जमा आहेत. तसेच आपण समजतो की एवढे सर्व जे मनुष्य संप्रदाय आहेत ते सर्व आयरन एजपर्यंत पोहोचले आहेत. तेव्हाच तर परमात्म्याचे महावाक्य आहे, मी या आसुरी दुनियेचा विनाश करून दैवी सृष्टीची स्थापना करतो. तेव्हाच तर आपण हे सांगू शकतो की सर्वजण मेल्यात जमा आहेत, तर आपले या दुनियेशी काहीही कनेक्शन म्हणजेच संबंध नाही. असे म्हणतात, जुन्या दुनियेकडे असे पहा की ती जिवंतच नाही. नवीन दुनियेसाठी सप्ताह कोर्स करा, कारण की नवीन दुनियेची स्थापना होणार. अर्थात जिवंत राहिलो तरी ही दुनिया आपल्यासाठी नाहीच आहे. भले मनुष्य समजतात की आम्ही चांगली कर्म केली
दानपुण्य केले तर परत या दुनियेमध्ये येऊन उपभोगू. परंतु आपण तर हे जाणून चुकलो आहोत की ही दुनिया आता नष्ट होणार आहे, तर या विनाशी दुनियेतील प्रारब्धसुद्धा विनाशी आहे. ते जन्मजन्मांतर चालणार नाही. आता बघा, आपल्या नजरेमध्ये आणि दुनियेच्या नजरेमध्ये किती अंतर आहे. आता हा निश्चय सुद्धा तेव्हाच बसतो जेव्हा हा निश्चय होतो की आम्हाला शिकविणारे कोण आहेत. अच्छा, ओम शांती.